नमस्कार. माझं नाव कांचन आहे. माझं वय 27 वर्ष आहे. माझं लग्न एक सॉफ्टवेअर इंजिनियर सुनीलशी झालं होतं. सुनील खूप चांगला आणि देखणा मुलगा होता. सुनील पुण्याला राहायचा आणि मी सिन्नर तालुक्यात एका छोट्याशा खेडेगावात राहायचे. मी ग्रॅज्युएट केलं होतं. माझं लग्न सुनीलशी फिक्स झालं. ऑरेंज मॅरेज होतं. ते काही आमची लव्ह मॅरेज नव्हती. सुनीलचे वडील यशवंत चव्हाण ते चांगले नोकरीला होते, पण आता रिटायरमेंट ऑफिसर होते. त्यांची पत्नी म्हणजेच माझी सासूबाई आणि माझ्या नवऱ्याची आई त्यांचं करोना काळातची पहिली लाट होती, तिच्यात निधन झाले होते. आता माझे सासरे हे असायचे नाशिक जवळच्या निफाडमध्ये आणि सुनील असायचा पुण्याला. सुनीलला 2 लाख रुपये महिन्याला पेमेंट होतं. असा प्रश्न मला कायम पडायचा. एवढा पैसा असून सुनीलला मी कशी पटले? म्हणजे मी तशी काही वाईट नव्हते, मी चांगलीच होते. मी एकदम अशी नाही आहे. म्हणजेच माझा कलर थोडा काळा आहे. पण माझ्या सासऱ्या नेहमी म्हणायचा, त्याला इकडची खानदेशातली मुलगी हवी होती, त्यामुळे त्याने तुझ्याशी लग्न केलं आणि आमचं लग्न झालं. तेव्हा करोनाची तिसरी लाट होती. माझे लग्नाला जास्त कोणीच बोलवलं नाही. आमच्या इकडचे 50 माणसं आणि तिकडचे 10 माणसं. हा प्रश्न मला नेहमी पडायचा, का असे वागले? यांच्याकडे काही 50 माणसंही नसतील, पण काहीतरी कारण देऊन ते येणार नाही आणि आम्ही बोलू शकणार नाही, ते सांगून टाळाटाळ केली. माझं लग्न तर झालं. सुनील 2च दिवसात अंगावरची हळदसुद्धा नीट निघाली नव्हती आणि लगेच पुण्याला निघून गेला. सांगितलं अर्जंट काम आहे आणि लवकरच येईल आणि निघून गेला. आम्ही कुलदेवतेला सुद्धा गेलो नाही. 1-2 महिने सुनील आलाच नाही. मग लग्नाला 6 महिने झाले होते आणि माझे सासरे बोलले, सुनबाई सुनील तर नाही येत, चल आपणच जाऊन भेटून येऊ. तुझं भेटणं होईल. सुनील येताना कुलदेवतेला जाऊन येईल. भेटून झालं. मला विशेष वाटलं. मला असे वाटले सुनील आमच्या बरोबर कामाच्या दगदगीत तो थकलेला असेल. कदाचित माझे सासरे म्हणूनच सांगत असतील. मी आणि माझे सासरे आमच्या 2 व्हीलरवर आमच्या कुलदेवतेला निघून गेलो आणि 6 वाजेपर्यंत घरी सुद्धा आलो. माझे सासरे बाहेर गेले होते. बाहेरून येताना माझ्यासाठी गजरा घेऊन आले आणि म्हणाले, सुनबाई हा गजरा तुझ्या डोक्यात माळून घे. तुझे लांब केस आहेत, छान दिसेल. मी थोडे हैराण झाले आणि म्हणाले, नाही आवडत, मला आवडत नाही. सुनबाई असं नाही ग सुनबाई, आपले आपली पहिली रात्र आहे. मी त्यांना मामाजी असं कसं बोलू शकता? तुम्ही माझे सासरे आहेत. अगं बाई, तुला किती दिवस सांगायचं नाही? तुझं लग्न खरं तर माझ्याशी चालत आहे. माझ्या मुलाचं तर फक्त नावाला. तुला माझ्याशी सगळं संबंध करायचे आहेत. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. मी लगेच बोलली, मला सुनीलला फोन लावायचा आहे. हे कसं सांगताय आणि तुम्ही माझ्याशी असं बोलताय? बाई, तुझ्या आईवडिलांना सगळं माहीत आहे. सुनीलच्या आधीच लग्न झालंय. त्याला मूलसुद्धा आहे 2 वर्षाचं. तो तुझ्याशी लग्न करेल. तुझी सासू म्हणजेच माझी पहिली पत्नी मला सोडून माझ्या म्हातारपणात यात किंवा माझ्या याच्यात निघून गेली. म्हणून मला कोणीतरी हवं होतं सोबतीला. म्हणूनच माझ्या मुलाने आणि तुझ्या आईवडिलांनी आमच्याकडून पैसे घेऊन आणि माझ्याशी लग्न करून दिलं. तुला तेव्हाच कळलं असतं तर तुम्ही खूप नखरे केले असते ना, म्हणून तुला सांगितले नाही. हे बघून तुला वाईट वाटेल असेल. तुझ्या आई वडिलांना फोन कर. सुनीलला करण्यापेक्षा. तरच सुनील माझ्याशी बोलायला नाटकं करायचा, कंटाळा करायचा. तर मी फोन करायची तर उचलायचा नाही आणि बोलायला कंटाळाही करायचा. मी बोललो नाही. माझे आई वडील अशी कधी करणार नाही. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मी आईला फोन लावला. आईने सांगितलं, बाळा मला माफ कर, आम्हाला माफ कर. आम्ही पैशांसाठी तुझं आयुष्य पणाला लावलं, पण आमच्याजवळ दुसरा ऑप्शनही नव्हता. तुम्ही दोघे खुश राहा. सुनीलचा विचार करू नको. त्याचंही लग्न झालेलं आहे. त्याला एक मूल आहे, लहान आहे. सगळं ऐकून मला असं वाटत होतं, आता माझं जगून सुद्धा काही उपयोग नाही. त्यांनीच मला फसवलं तर सुनील फसवेल यात काही मोठी गोष्ट नाही. वडिलांसाठी तर काही विषयच नाही. माझ्या सासऱ्याने माझा हात धरला आणि बेडरूममध्ये ओढत घेऊन गेला. मी त्यांना सांगितलं, नाही तुम्ही एवढं तर बोललेच, पण 15 दिवस अजून थांबा. माझ्या मनस्थिती ठीक नाही. जेव्हा मी मनापासून तुम्हाला मान्य करेल प्लीज, तेव्हाच मला हात लावा. आणि त्या म्हाताऱ्याने ऐकून सुद्धा घेतलं. मी रात्रभर सतत विचार करत राहिले
आई वडील असे वागू शकतील या गोष्टीवर मला भरोसाच नव्हता. रात्रभर विचार केला आणि मी एक निर्णयावर पोचले. आयुष्याचे त्यांना माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. मी त्यांना सोडणार नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. माझं वय 27 वर्ष आणि 57 वर्षाचे म्हाताऱ्याशी माझं लग्न करून दिलं. माझ्या भावनांचा खेळ मांडला. मला कोणीच विचारलं नाही मला काय वाटेल, माझ्या लग्नानंतरच्या काय आशा अपेक्षा आहेत. कोणालाच सोडणार नाही हे जाणून घ्यायचा कोणीसुद्धा माझा विचार केला नाही. त्यामुळे मी एक प्लॅन केला. मला माझा प्लॅन ऐकायला आवडेल तर तुम्ही 100 लाईक माझ्या या व्हिडिओला करा. मी याच्या पुढची स्टोरी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. याचा दुसरा भाग, ही स्टोरी खूप लांब झाली असती, त्यामुळे मी माझा हा पहिला भाग इथंच संपवते. मला छान कमेंट करा, म्हणजे मी दुसरा भाग लवकरच घेऊन येईल.